नमोषि आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. सर्वांना नमस्कार. आपण 2 दिवसांपूर्वी पाहिलं की महाराजांनी औंधच्या राजघराण्यातील स्त्रीला कशा पद्धतीने त्यांचं जे नामस्मरण करत असताना त्यांच्यासमोर त्यांच्या गतजन्मातील सर्व पापांचा आलेख समोर यायचा आणि त्यांनी महाराजांना विनंती केली की माझं लक्ष काही लागत नाही आहे. तेव्हा महाराजांनी सांगितलं की तुम्ही असं मला वचन द्या की मी पुन्हा ती कोणतेही पाप करणार नाही आणि ती सर्व पापं मी घेण्यास तयार आहेत. आणि असं म्हणून महाराजांनी त्या महिलेच्या हातून जल आपल्या हातात समर्पित करायला लावलं आणि त्याबरोबर त्या स्त्री त्या आपल्या पापांतून मुक्त झाल्या. त्यांचं मन संतुलनात येऊ लागलं आणि त्यांचं साधन व्यवस्थित होऊ लागलं. परंतु महाराजांना मात्र त्या स्त्रीचे जे कर्मभोग होते ते पुढे काही दिवस भोगावे लागले आणि महाराजांची संपूर्ण जी काया आहे त्वचा ती पूर्णतः काळवंडली होती. तर हे आपण आणि ह्या उदाहरणाच्या आधारे, ह्या घटनेच्या आधारे एक गोष्ट लक्षात येते की जे काही आपण कर्म करतो तर ते कर्म आपणाला प्रारब्ध रूपामध्ये या देहाने आपणाला भोगावं लागतं आणि ते विशेषतः आपल्या शारीरिक यातनांच्या रूपामध्ये किंवा मानसिक काही अडथळ्यांच्या रूपामध्ये आपणाला ते भोगायला लागेल आणि ते भोगायला लागण्यावाचून सुटका नाही. महाराजांनी तिची सुटका केली असेल तरी पण महाराजांनी ते स्वतः भोगून पूर्ण केलेलं आहे. त्यामुळे आपण आपल्या सद्गुरूंना हीच प्रार्थना करावी की जे काही आपलं कर्म घडून गेलेलं असेल त्याला सामोरी जाण्याची शक्ती द्यावी. कारण इथेच ते आपण पूर्णतः आनंदाने स्वीकारून संपवलं तर ते आपल्या हिताचं आहे. तरच आपण त्या कर्मातून सुद्धा मुक्त होऊ शकतो आणि त्यासाठी आपल्याला संतांचा आधार हा आपल्याला भक्कम मिळालेला आहे. त्यानंतर महाराजांनी खूप सुंदर रीतीने जी विप्रसभा जमली होती तर त्या सभेने महाराजांवरती असा आरोप केला होता की तुम्ही जे नामसाधन सांगता आणि प्रत्येकाला हे राम नाम सांगता तर जी वेदांनी सांगितलेली कर्म आहेत तर ती कर्म जास्त महत्त्वाची आहेत आणि ती करत असता नामसाधना करायची सरसकट करण्याची आवश्यकता नाही असं त्यांचं मत होतं. त्यावरती महाराजांनी वेदांतील प्रत्यक्ष संदर्भ वाचून दाखवला आणि सर्वांना रामनामाचं महत्त्व पटवून दिलेलं आहे. आणि त्यानंतर तिथे त्या सभेमध्ये जी मंडळी उपस्थित होती त्या मंडळींपैकी अनेकांनी तिथे महाराजांकडून नामानुग्रह घेतला. आणि इथं महाराजांनी सर्वात महत्त्वाचं सांगितलं सर्वच वैदिक ब्राह्मणांना की पूर्वीचा जो काळ होता तर त्या काळामध्ये जे यज्ञादी कर्म वेदांनी सांगितलेली कर्म सांगितली होती ती कर्म आचरण करण्यासाठी जे साहित्य जी सामग्री आवश्यक होती तर ती मिळतही होती आणि तेवढं करण्यासाठी सर्वांकडे वेळही उपलब्ध होता. परंतु आज तशी परिस्थिती नाही आहे आणि तेवढे श्रद्धावंत असलेली माणसंही नाही आहेत आणि त्या सर्व साहित्य किंवा सर्व सामग्री किंवा तसा काळ माणसांना प्राप्त होईलच असं नाही आहे. त्यामुळे इथे जे कोणतीही उपाधी रहित असलेलं नाम आहे ते आपण कोणत्याही वेळी कोणत्याही परिस्थितीत घेऊ शकतो. कारण त्या नाम घेण्यासाठी कशाचीही आपल्याला आवश्यकता नसते, केवळ आपल्याला स्मरण करायचं आहे. तर हे महाराजांनी समजावून सांगितलं. महाराजांनी इथं हेही सांगितलं की जी कर्म सांगितलेली आहेत ती आपणाला वेदांनी सांगितलेली कर्म ती जितकी शक्य होईल तितकी आपणाला करायचीच आहे. परंतु त्यासोबत आपण नामसाधनेने
आपली चित्तशुद्धी जरूर गाठून साधून घ्यायची आहे. कारण वेदांनी जे कर्म सांगितलेली आहेत त्यासाठी आवश्यक असलेली जी सर्व साहित्य आहे ते शुद्ध स्वरूपात आता उपलब्ध नसल्यामुळे त्या कर्माच्या आधारे किती चित्त शुद्ध होईल सांगता येऊ शकत नाही. तर त्याच्यामुळे आपण कर्म ती करू शकतो, करायची जितकी सहज शक्य होतील ती करायची, पण सोबत चित्तशुद्धीसाठी नामसाधना हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी महाराजांनी सर्व जी नाम आहेत ते सर्व ओंकार स्वरूपच आहेत, ओंकारातून निर्माण झालेलेच आहेत. आणि वेद हे भगवंताचं प्रतिपादन करतात, भगवंताचं आपल्याला ज्ञान करून देतात. त्याच पद्धतीने नामसुद्धा आपल्याला भगवंताचं ज्ञान करून देण्यासाठी, साक्षात्कार करून देण्यासाठी मदत करतं. तर ह्या रीतीने महाराजांनी विविध प्रकारे आपणाला समजावून सांगितलं आणि त्या सभेतील सर्वांना ते पटलेलं आहे आणि सर्व ब्राह्मण, वैदिक ब्राह्मण त्यांना शरण गेले. तर अशा रीतीने ती घटना सांगितली. आज आपण पुढील वाचन सुरुवात करूयात. आजचं वाचनही खूप सुंदर आहे. आपण पुढील घटना पाहू आणि त्यातून आपण शिकण्याचा प्रयत्न करूयात. आता आजचा पुढचा मुद्दा आहे की समोर निंदा करणारा हरदास. समोर निंदा करणारा हरदास. एका बाईच्या एका वाईच्या शास्त्री मंडळींनी एका हरदासाला तयार करून गोंदवल्यास रवाना केले. हरदास बुवा आपल्या सौभाग्यवतीला घेऊन गोंदवल्यास दाखल झाले. घोडे उभे करून बुवा मंदिरात आला. श्री महाराज तेथेच बसले होते. त्यांना किंवा रामाला नमस्कार न करता मोठ्या आढ्यतेने तो म्हणाला, अहो साधू बुवा, मी हरदास आहे, वायूहून आलो आहे. हे ऐकून श्री महाराज उठले आणि अत्यंत आदराने त्यांनी बुवांचे स्वागत केले. काय सांगतात की एकदा वाईच्या शास्त्री मंडळींनी एका हरदासाला तयार करून गोंदवल्यास रवाना केले. हरदास बुवा आपल्या सौभाग्यवतीला घेऊन गोंदवल्यास दाखल झाले. घोडे उभे करून बुवा मंदिरात आला. श्री महाराज तेथेच बसले होते. त्यांना किंवा रामाला नमस्कार न करता मोठ्या आढ्यतेने तो म्हणाला, अहो साधू बुवा, मी हरदास आहे, वाईहून आलो आहे. हे ऐकून श्री महाराज उठले आणि अत्यंत आदराने त्यांनी बुवांचे स्वागत केले. दुसऱ्या दिवशी सकाळी आपण रामासमोर कीर्तन करणार असे त्याने जाहीर केले. श्री महाराजांनी स्वतः सर्वांना मुद्दाम बोलावले. दुसरे दिवशी बुवा कीर्तनास उभे राहिले आणि बरोबर त्यांच्या समोर श्री महाराज एका पाटावर बसले. मंदिर स्त्री पुरुषांनी गच्च भरले होते. ऐसे संत झाले कळी, तोंडी तंबाखूची नळी. हा अभंग बुवांनी पूर्वरंगासाठी लावला. प्रथम इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्यावर त्याने श्री महाराजांची अगदी सरळ उघड निंदा सुरू केली. नीळकंठ, गोपीनाथ, भवानराव वगैरे श्रोते क्रोधाने चुळबुळ करू लागले. त्याबरोबर श्री महाराजांनी डोळ्यांनी त्यांना गप्प बसण्याची खूण केली आणि आपण स्वतः डोळे झाकून जप करीत बसले. 1.5 तास बुवांनी श्री महाराजांवर यथेच्छ तोंडसुख घेतले. कीर्तन संपल्यावर आरती होऊन प्रसाद वाटला. शिष्टाचारास अनुसरून श्री महाराज बोलले, बुवा, कीर्तन फार चांगले झाले. यावर बुवा म्हणाला, तुम्ही काय ऐकले? तुम्ही झोप घेत होता. श्री महाराजांनी उत्तर दिले, छे, असे कसे? तुम्ही जे बोलला ते सर्व मी लिहून ठेवले आहे, हे पहा. असे म्हणून पाठपोट लिहिलेले 2 कागद पाटाखालून त्यांनी बाहेर काढले. हा प्रकार पाहून तरी बुवाने समजायला पाहिजे होते, परंतु तो उर्मटपणे पुन्हा म्हणाला, नुसते लिहून काय साठायचे आहे? तुमचा हा भोंदूपणा टाकून द्या. उगीच इतक्या लोकांना नादी लावून का बुडवता? बुवा हे शब्द बोलले, मात्र श्री महाराज उठले आणि अंगातील कफनी काढून फेकीत बोलले, बुवा, तुमच्या उपदेशाने मला आज वैराग्य आले आहे. हे सर्व सोडून मी आता हिमालयामध्ये निघून जातो, पण तुम्ही देखील माझ्याबरोबर आले पाहिजे. असे म्हणून त्याला खेचीतच दारात आणले आणि बाहेर पाऊल टाकता टाकता सर्व मंडळींकडे पाहून ओरडले, हे 300-400 स्त्री पुरुष इथे उभे आहेत. यांपैकी कोणीही पुढे यावे, रामाच्या पायावर हात ठेवावा आणि शपथेवर सांगावे की एका पैशाने तरी मी कोणाचा ओशाळा आहे.
नाही तर मी रामाच्या शपथेवर सांगतो की मी कधीही कोणाला बुडविले नाही. तरी बुवा मी तुम्हाला हिमालयात नेणार. दुपारचा 1 वाजलेला आणि ऊन अत्यंत कडक पडलेले. त्यामुळे जमीन इतकी तापली होती की पायांत काही न घालता चालणे अशक्यच नव्हते. श्री महाराजांनी बुवाला रस्त्यात खेचला. पाय भाजल्याने तो मोठ्याने ओरडू लागला. इतक्यात भाऊसाहेब केतकर पुढे झाले आणि म्हणाले, "जेवायची सर्व तयारी आहे. आपण चलावे." श्री महाराज भयंकर संतापलेले दिसत होते खरे, परंतु मागे वळून अगदी शांतपणे हलक्या आवाजात ते भाऊसाहेबांना बोलले, "पाने मांडून तयारी करा. याला घेऊन पाने मांडून तयारी करा. याला घेऊन हा मी आलोच." लगेच बुवाला ते जोराने मागे खेचू लागले. त्याला पुढे चालणे अशक्य झाले. अखेर तो वाळूत बसला आणि धोत्रांत मुतला. आपल्या नवऱ्याची ही केविलवाणी अवस्था पाहून त्याची बायको रडू लागली. तेव्हा गंगूबाईने तिला कानमंत्र दिला आणि जाऊन श्री महाराजांचे पाय धरण्यास सांगितले. त्याप्रमाणे तिने केल्याबरोबर आधीच नरमलेला बुवा श्री महाराजांच्या पायावर पडला. मग श्री महाराजांनी देखील त्याला उचलून पोटाशी धरले आणि मंदिरात परत आणले. नंतर बुवाचा थाट काय विचारता, श्री महाराजांच्या शेजारी शेजारी बुवांचे पान, चांदीचे ताट, त्याच्याभोवती रांगोळी आणि जेवताना स्वतः श्री महाराजांचा आग्रह. यानंतर बुवा 2 दिवस राहिला. त्याने पुन्हा उत्तम कीर्तन केले आणि श्री महाराजांचा अनुग्रह घेऊन आनंदाने परत गेला. तर इथं हे बुवा आहेत आणि त्यांना वाईच्या शास्त्री मंडळांनी महाराजांचा पाण उतारा करण्यासाठी पाठवलं होतं आणि त्यानुसार बुवांनी बुवा उद्धटपणे महाराजांसोबत वागलेले आहेत. आणि इथं महत्त्वाची गोष्ट म्हणजे बुवा रामरायाच्या समोर बुवांनी कीर्तन करण्याची इच्छा दाखवली. महाराजांनी सुद्धा अनुमती दिली आणि महाराजांवरतीच महाराजांची बुवा अगदी मनापासून निंदा करत होते महाराजांच्या समोर. आणि तेव्हा महाराज शांतपणे नामस्मरण करत बसले होते आणि त्यानंतर बुवांनी जे जे कीर्तनात सांगितलेलं आहे ते सर्व लिहिलेले कागद महाराजांच्या पायाखाली तिथे आसनाजवळ होते. तर महाराजांनी काढून दाखवले. तर हे महाराजांचं सामर्थ्य पाहूनही बुवांचा उद्धटपणा काही कमी झाला नाही आहे आणि ते पाहून मात्र महाराजांनी त्याला चांगलाच धडा शिकवला आणि हे इथे आहे. आणि त्याला त्याची चुकीची जाणीव करून दिल्यानंतर मात्र महाराजांनी त्याला अगदी जवळ बसवून खूप प्रेमाने खाऊ घातलेलं आहे. पुढे सांगतात की श्री महाराज परंपरा कशी रक्षण करीत असत याचे एक उत्तम उदाहरण पुढील प्रसंगामध्ये दिसते. मंदिरात रोज मंत्रपुष्पे म्हटली जात. ती म्हणणाऱ्या लोकांत ऋग्वेदी व यजुर्वेदी अशी दोन्ही शाखांची मंडळी असत. श्री महाराज स्वतः यजुशाखी होते म्हणून यजुशाखी मंडळींना जोर चढला. मंत्रपुष्प समयी ते घाई करू लागले आणि ऋग्वेदीयांच्या आधी देवे म्हणू लागले. हे पाहून ऋग्वेदी मंडळींना राग आला. याचे पर्यवसान असे झाले की दोन्ही शास्त्रांच्या मंडळींमध्ये तंटा लागून ऋग्वेद श्रेष्ठ की यजुर्वेद श्रेष्ठ याबद्दल वादविवाद सुरू झाला. श्री महाराजांच्या मंदिरात यजुर्वेदाला प्रथम स्थान असले पाहिजे असे यजुशाखी म्हणत, पण सर्व वेदांमध्ये ऋग्वेद हा आद्यवेद असल्याने कोठेही त्यालाच प्रथम स्थान असले पाहिजे असे ऋक्शाखी म्हणत. शेवटी हा तंटा श्री महाराजांपर्यंत गेला. दोघांचेही म्हणणे शांतपणे ऐकून घेतल्यावर श्री महाराज बोलले, ऋग्वेद हा सर्व वेदांमध्ये थोर वेद आहे. त्यांच्यापासून आणि म्हणून त्याच्यानंतर इतर वेद उत्पन्न झाले आणि अर्थात ऋग्वेदाला सर्व ठिकाणी प्रथम स्थान दिले पाहिजे. ऋग्वेद आधी म्हणावा, नंतर इतर वेद म्हणावेत. काय म्हणतात की दोघांचेही म्हणणे शांतपणे ऐकून घेतल्यावर श्री महाराज बोलले, ऋग्वेद हा सर्व वेदांमध्ये थोर वेद आहे. त्याच्यापासून आणि म्हणून त्याच्यानंतर इतर वेद उत्पन्न झाले. अर्थात ऋग्वेदालाच सर्व ठिकाणी प्रथम स्थान दिले पाहिजे. ऋग्वेद आधी म्हणावा, नंतर इतर वेद म्हणावेत. आपण नाम घेणाऱ्या लोकांनी शास्त्राच्या विरुद्ध वर्तन करू नये. आपले लक्ष भगवंताकडे ठेवले
तर असले क्षुल्लक वाद करायला वेळच सापडणार नाही. वेद म्हणजे भगवंताची स्तुती होय. ती करीत असताना आपले लक्ष शब्दांकडे नसावे. अर्थ न समजला तरी भगवंताकडे असावे. आपण तेवढेच बरोबर विसरतो, म्हणून असले तंटे उत्पन्न होतात. शहाण्या माणसाने असे न करावे. आता इथून महाराजांची वेदांच्या सर्व महाराज गोंदवल्यामध्ये विशिष्ट तिथीनुसार, दिवसांनुसार नियमितपणे गोंदवले इथं वैदिक यज्ञयाग महाराज करून घेत होते. आणि त्यामुळे महाराजांना वेदांचं संपूर्ण ज्ञान होतं आणि महाराज वेदांना प्रचंड मानत होते. हेच या घटनेतून दिसून येत आहे. तर त्याच्यामुळे महाराजांनी इथं सांगितलेलं आहे की ऋग्वेदातून सर्व वेदांची, ऋग्वेद हा प्रथम वेद आहे आणि त्यातून सर्व वेदांची निर्मिती झाली आहे. त्यामुळे सुरुवातीला ऋग्वेदातील पठण झालं पाहिजे आणि त्यानंतर इतर वेदांचं, हे इथे. आणि त्याचबरोबरीने महाराजांनी हा एक नियम आहे किंवा हे ऋग्वेदाप्रती असलेलं सन्मान किंवा त्याचं महती व्यक्त करण्याची एक पद्धत आहे की आधी ऋग्वेदातील पठण होऊन नंतर इतर वेदातील करावे. तर ह्या घटनेच्या आधारे महाराजांनी सांगितलं आहे की जे आपण काही करू मंत्रपठण कोणतंही, तर तिथं आपल्याला मंत्राचा अर्थ जरी नाही कळला तरी शब्दांकडे लक्ष न देता आपलं लक्ष भगवंताकडे असलं पाहिजे. आणि भगवंताकडे लक्ष असेल तर मात्र कोणतं आधी कोणतं नंतर, कोणतं श्रेष्ठ कनिष्ठ, ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या शंका काही आपल्याला येणार नाहीत. हे इथे आहे. पुढे सांगतात की श्री महाराज गिरवीस असता सरदार पोतनीस आपले नवे जावई अण्णासाहेब आंबेगावकर यांना घेऊन दर्शनास आले. अण्णासाहेब 25 वर्षांचे तरुण व पुष्कळ इंग्रजी शिकलेले असल्याने देवावर जरी श्रद्धा होती तरी साधू संतांच्यावर नव्हती. म्हणून आरंभापासूनच ते श्री महाराजांकडे साशंक दृष्टीने पाहत होते. दर्शन व स्नान झाल्यानंतर जेवणासाठी पाने वगैरे मांडण्याची तयारी सुरू झाली तेव्हा श्री महाराजांनी स्वतः पाने मांडण्यास आरंभ केला. त्यांची प्रत्येक हालचाल अण्णासाहेब अगदी बारीक नजरेने बघत होते. श्री महाराज पाने मांडू लागल्यावर ते मनात म्हणाले, अरे हे काय, हे एवढे मोठे साधू आहेत आणि असली हलकी कामे करतात, हा कसला साधूपणा बुवा. जेवणे आटोपल्यावर सर्व मंडळींनी विश्रांती घेतली. दुपारी 4 वाजून गेल्यावर पोतनीसांनी श्री महाराजांना आपल्याकडे चहा फराळासाठी बोलावून आणले. सर्व मंडळी बसली असता नवे जावई म्हणून त्यांच्या सासऱ्याने अण्णासाहेबांना आणून मुद्दाम श्री महाराजांच्या शेजारी बसविले. आपल्याकडे कोणाचे विशेष लक्ष नाही असे पाहून श्री महाराज हलक्या आवाजाने अण्णासाहेबांच्या कानात बोलले, जेवणाची पाने मांडणे, झाडून काढणे ही हलके कामे मी करीत असतो. ज्या शब्दात त्यांच्या मनात तो विचार आला होता ते शब्द श्री महाराज त्यांच्या कानात बोलले तेव्हा अण्णासाहेब फार चकित झाले आणि श्री महाराजांच्याकडे पाहण्याची त्यांची दृष्टीच एकदम बदलली. तर असे हे अंतर्ज्ञानी असतात. आपल्या समोर असलेल्या साधकांच्या मनात काय चाललेलं आहे हे श्री महाराजांनी दुरूनच ओळखलं. तर आपले सर्वच संत अंतर्ज्ञानी असतात, ही घटना सांगते आपल्याला. पुढे सांगतात की 10 कोटी रुपये मागणारा गांजेकस, 10 कोटी रुपये मागणारा गांजेकस. गांजाचे व्यसन असणारा एक मनुष्य प्रत्येक साधूच्या दर्शनास जात असे. दर्शन घेतल्यावर त्याचे मागणे ठरलेले असे ते हे की मला 10 कोटी रुपये पाहिजेत. तुम्ही लक्ष्मीपती वश करून घेतला आहे म्हणून त्याच्याकडून तुम्ही ते मला मिळवून द्यावेत. त्या काळच्या सर्व प्रसिद्ध सत्पुरुषांच्याकडे तो जाऊन आलेला होता. कोणी गोड शब्दाने तर कोणी कटू शब्दाने त्या गांजेकसाला वाटेला लावला होता. शेवटी तो शिर्डीच्या साईबाबांकडे गेला. त्यांनी त्याला 4 दिवस ठेवून घेतले आणि नंतर सांगितले, अरे हे बघ, मी बोलून चालून फकीर, माझ्यापाशी तुला काय बरे मिळणार. तू गोंदवल्यास जा. ते साधू फार श्रीमंत आहेत, प्रत्यक्ष राजाराम. त्यांच्या घरी त्यांची सेवा करतो. तिथे तुला पाहिजे ते मिळेल, पण माझे नाव त्यांना सांगू नकोस हां. असे बोलून ते हळूच त्याच्या कानात म्हणाले, पैसे मिळाले तर त्यातले 1 कोटी माझे बरं का. म्हणजे मी ही फकीरी
एकदाची सोडून देईन. त्या गंजटाला हे बोलणे अक्षरशः खरे वाटून त्याने 1 कोटी रुपये साईबाबांना देण्याचे कबूल केले आणि तो गोंदवल्यास आला. त्याने नमस्कार केल्यावर कोण, कुठले, केव्हा आले याची चौकशी करून श्री महाराज त्याला म्हणाले, आज आता फार उशीर झाला आहे. उद्या सकाळी मला भेटावे, मग आपण विचार करू." या रीतीने पहिल्या दिवशी त्याची बोळवण झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता स्नान करून भस्माचे पट्टे ओढून तो मंदिरात आला. श्री महाराज मागे हात फिरून फेऱ्या घालीत होते व कोणाशी शेतीसंबंधी काही बोलत होते. त्याला पाहिल्यावर त्याच्याकडे वळून ते म्हणाले, "बोला, कोणत्या कामासाठी इतक्या लांब आपण आला आहात?" तो म्हणाला, "महाराज, काम दुसरे काही नाही. मला फक्त 10 कोटी रुपये पाहिजेत, म्हणून मी आपल्याकडे आलो आहे." हे ऐकून श्री महाराज म्हणाले, "हत्तीच्या, एवढेच ना? 10 कोटी रुपयांची काय किंमत आहे? माझ्याकडे लागले. तुम्हाला 10 कोटी रुपये देतो. पैशांची व्यवस्था होईपर्यंत तुम्ही स्वस्थ असा." हे शब्द श्री महाराज इतके ठासून बोलले की त्याचा त्यांच्या बोलण्यावर 100% विश्वास बसला आणि तो म्हणाला, "बस, याला म्हणतात सत्पुरुष. मी इतके साधू बघितले, पण यांच्यासारखा श्रीमंत साधू एकही आढळला असेल तर शपथ. सगळे आपले भिकारी, प्रत्येकाची भिक्षा मागण्याची तयारी. अरे, हे कसले आहे साधूपण? साधूच्या पायी लक्ष्मी दासी होऊन राहिली पाहिजे." याप्रमाणे त्या गंजटाला बनविल्यानंतर एक दिवस जाऊ लागला. याप्रमाणे त्या गंजटाला बनविल्यानंतर एक दिवस जाऊ लागला. रोज श्री महाराजांना पैशाबद्दल विचारी आणि ते देखील मोठ्या आपलेपणाने त्याला सांगत की हो, मी त्या मार्गातच आहे. बहुतेक उद्या रक्कम देईनच. 1 आठवडा असा गेल्यावर एके दिवशी दुपारी 1 वाजता मंदिरातील सर्व मंडळी पाण्यावर बसली होती आणि श्री महाराजांनी त्याला जेवणासाठी 4 बोलावणी पाठवली, परंतु तो काही केला जेवायला येईना. तो म्हणे, "मला पैसे दिल्याशिवाय मी जेवायला उठणार नाही." शेवटी श्री महाराज स्वतः उठले आणि त्याच्याकडे गेले. त्यावेळी त्याने आपली गांजाची चिलीम, निखारा वगैरे वर ठेवून तयारी केली होती. तो आता छापी लावून दम मारणार इतक्यात श्री महाराजांची स्वारी तेथे त्याच्या समोर उभी राहिली. त्याने ती भरलेली दगडाची भली मोठी चिलीम तशीच जय भोलेनाथ म्हणून श्री महाराजांच्या पुढे केली. त्यांनी पण एकही शब्द न बोलता ती घेतली. पुढे केलेली चिलीम नको म्हणणे हा श्री शंकराचा अपमान आहे असे गांजा पिणारे लोक समजतात आणि इतक्या जोराने दम लाविला की संबंध गांजाची राख झाली. दगडाची चिलीम आधीच जड, त्यात ती मोठी असेल तर मुरलेल्या माणसाला देखील दम लावणे कठीण जाते. मग नवख्या अभ्यासूची गोष्टच राहू द्या. ज्या पद्धतीने श्री महाराजांनी दम लावून गांजाची राख केली ते पाहून तो आश्चर्याने उद्गारला, "अरे बापरे, आप तो मेरे से भी बढ़कर है महाराज. आपला किती वर्षांचा अभ्यास आहे?" श्री महाराज म्हणाले, चला, आधी जेवायला चला. सगळी मंडळी खोळंबून बसली आहेत. तो मुकाट्याने जेवावयास आला. यावर 2 दिवस गेले आणि त्याची पुन्हा तक्रार सुरू झाली. आता पैसे मिळाले नाहीत तर आपण येथे राहावयाचे नाही. अशा निश्चयाने तो श्री महाराजांच्याकडे आला व म्हणाला, "महाराज, शेवटी पैशाचे आपण काय केले?" श्री महाराज एकदम म्हणाले, "अरे हो, मी तुम्हाला सांगायचे विसरलो. मी काल रात्रीच सर्व पैसे तयार करून ठेवले आहेत. तळघरामध्ये रुपयांच्या थैल्या भरून तयार ठेवल्या आहेत. तुम्ही नेण्याची व्यवस्था करा. पैसे तयार आहेत." हे ऐकल्याबरोबर त्याला मोठा आनंद झाला. तो म्हणाला, "महाराज, आपणच सांगा ना, मी पैसे कसे घेऊन जाऊ?" ते म्हणाले, "अहो, त्यात काय आहे? पैसे बैलगाड्यांमध्ये घालून न्या. पण 10 कोटी रुपयांच्या थैल्या कितीतरी झाल्या आहेत. त्यांना 100 बैलगाड्या तरी कमीत कमी लागतील. तुम्ही बैलगाड्या आणा की माझे पैसे तयार आहेत. पैशाच्या थैल्या तळघरांमध्ये आहेत." हे ऐकून त्या गंजटाला जितका आनंद झाला तितकाच थैल्या नेण्यासाठी 100 बैलगाड्या कोठून आणाव्याच्या याची चिंता त्याला लागली आणि तो गप्पच बसला. नंतर 1-2 वेळा त्याने पैशाबद्दल बोलणे काढले, पण श्री महाराजांनी बैलगाड्यांचा प्रश्न पुढे मांडला. शेवटी कंटाळून तो परत जाण्यास निघाला. तेव्हा त्याला नाम देऊन पैशाचा नाद सोडण्यास श्री महाराजांनी सांगितले.
तर अशा रीतीने हा गांजा ओढणारा व्यसनी होता. त्याला श्री महाराजांनी त्याला श्री महाराजांनी अ, आणि त्याला पैसे हवे होते 10 कोटी रुपये. श्री महाराजांनी अगदी युक्तीने त्याला म्हणजे देतो असं सांगितलं आणि अ, पैसे आता तयार आहेत. अ, आणि हे सर्व तयारी होण्यासाठी श्री महाराजांनी 10 दिवसांचा 10-12 दिवसांचा वेळ घेतला आणि त्यानंतर श्री महाराजच त्याला म्हणतात, "आता हे बैलगाड्या लागतील तुला. बैलगाड्या आधी आण, मग पैसे देतो." तर एवढ्या 100 बैलगाड्यांची सोय करणं अगदी अशक्य आहे. त्यामुळे ती काही होऊ शकली नाही आणि महाराजांनी मग त्याला उपदेश देऊन नामानुग्रह केलेला आहे आणि विशेष म्हणजे शिर्डीच्या साईबाबांनी ह्या व्यसनी गांजाचं व्यसन असणाऱ्या व्यसनी माणसाला साईबाबांनी शिर्डीतून गोंदवल्यात पाठवलेलं आहे. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे, घटना आहे. आता एक परवाच्या दिवशी मी माझ्या आजोळी जयराम स्वामी वडगाव पुशेसावळी औंधच्या जवळच आहे, तिथं गेले होते. तिथे माझा मामा मला विचारत होता शिर्डीचे साईबाबा आणि तर म्हटलं सर्व संत सर्व सद्गुरू शक्ती तिचं सामर्थ्य तिचं कार्य हे एक असतं. आकार वेगवेगळे असतात. आपल्याला शिर्डीपर्यंत जायची आवश्यकता पण नाही आहे. त्यांचंही सामर्थ्य जे आहे तेच इथं महाराजांचं आहे आणि 1 तासाच्या 1-1.5 2 तासाच्या अंतरावरती फार तर एसट्या बदलत गेलो तर 2 तासाच्या अंतरावरती लवकर मिळाला तर आपल्या जवळ जे संत आहेत आणि इतके उच्च कोटीचे संत असताना आपण खूप दूरवर जाण्याची आवश्यकताच नाही आहे. आणि नेमकी ही घटना आता आज शिर्डीच्या साईबाबा च्या संदर्भात साईबाबांनीच ह्या व्यसनी माणसाला महाराजांकडे पाठवलेला आहे. कारण तो महाराजांचा अनुग्रहित होणार होता. महाराजांचा शिष्य त्याचं काम महाराजच करू शकणार होते. म्हणजे साईबाबांनीही करू शकले असते, परंतु महाराजांकडे त्याचं ऋणानुबंध होता. त्यामुळे तो जाणून साईबाबांनी शिर्डीहून ह्याला गोंदवलेला पाठवलेला आहे आणि विशेष म्हणजे 10 कोटी रुपये राहिले बाजूला, पण नामाचा अनुग्रह घेऊनच तो तिथून परत आलेला आहे. तर ही मोठी घटना आहे. नेमकं परवाच्या दिवशी प्रश्न विचारला गेला आणि हे शिर्डी संदर्भात साईबाबांच्या संदर्भात इथं आपल्याला वाचायला मिळालं. पुढे सांगतात की एकदा एका एकादशीला चूल बंद ठेवून श्री महाराजांनी रामासमोर सर्व मंडळींना घेऊन मोठे प्रेमळ भजन केले. दुपारी 2-3 वाजेपर्यंत सर्वांना उपवास घडला. भजनानंतर श्री महाराज म्हणाले, सगळेजण रामासमोर जप करीत बसा, तो काहीतरी खायला देईलच देईल. 4:30 वाजता एक शेतकरी उकडलेल्या रताळ्यांनी भरलेली गाडी घेऊन आला. उत्पन्नातला 10वा हिस्सा श्री महाराजांना अर्पण करण्याचा त्याचा नवस होता. अर्थात सर्वांना पोटभर खायला मिळाले. फराळ झाल्यावर श्री महाराज म्हणाले, भगवंताचे स्मरण करणाऱ्याला देहधारणेपुरते अन्न व वस्त्र मागण्याचा पूर्ण अधिकार आहे. जास्त लोभ मात्र नसावा, म्हणजे भगवंत खात्रीने देतो. तर इथे एकादशीचा आजही एकादशी आहे. एकादशीच्या दिवशी महाराजांनी काही आपल्या तिथं गोंदवल्यात काही तयार केलं नव्हतं अन्न प्रसाद आणि सर्वजण भजन झाल्यानंतर जप करण्यास बसलेत आणि 2-3 वाजले तरीसुद्धा काही तिथे तयारी नव्हती प्रसादाची. परंतु तेवढ्यात शिजवलेल्या रताळ्यांची गाडी आलेली आणि सर्वांना पोटभर असे शिजवलेले रताळे प्रसाद रूपात मिळालेले आहेत. तर इथे महाराज त्या आधारे सांगतायत की नामस्मरण भगवंताचं स्मरण केल्यानंतर आपल्याला गरजेपुरतं जे आवश्यक आहे ते प्राप्त करण्याचा किंवा मागण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण जास्त लोभ नसावा, त्यापेक्षा मात्र जास्त मागून नये, म्हणजे भगवंत खात्रीने देतो हेही सांगितलं आहे महाराजांनी. पुढे सांगतात की नागाला शपथ, आपण जास्त मागितलं जास्त मागू नये, म्हणजे काय मागावं काय मागण्याचा अधिकार आहे इथे ते सांगितलेलं आहे. त्यापेक्षा नको जास्त मागायला आणि तसं केलं तर भगवंत खात्रीने देतो हे आहे. अनेक साधकांचे अनुभवही आहेत. पुढे सांगतात की नागाला शपथ, कृष्णराव तरडे या नावाचा एक मनुष्य गोंदवल्यास श्री महाराजांच्या दर्शनास आला होता.
एके दिवशी तो शौचाला जाऊन शेतांतून परत येत असताना त्याला समोर एक मोठा नाग आढळला. त्याला पाहिल्याबरोबर कृष्णराव फार घाबरला आणि ओरडला, "नागोबा, तुला महाराजांची शपथ आहे, तिथेच थांब, पुढे येऊ नकोस." हे शब्द ऐकून तो नाग तेथेच थांबला आणि कृष्णराव मंदिरात जाऊन आला. थोड्या वेळाने त्याने ही गोष्ट श्री महाराजांना सांगितली. तेव्हा ते बोलले, "अरे जा जा, त्याची शपथ मोकळी करा. आपण असे करू नये." मंडळींनी शेतात बघितले तर तो नाग तेथेच बसलेला आढळला. लांबूनच त्यांनी ओरडून शपथ मोकळी केली. तेव्हा तो आपल्या वाटेने चालता झाला. किती मोठी घटना आहे ही, की शेतात नाग आहे आणि सकाळच्या वेळेला शौचाला जाताना तो वाटेत मध्ये आला, तर यांनी महाराजांची आठवण करून इथे महाराजांची शपथ घातलेली आहे, की तिथेच थांब तू बाबा, तुला महाराजांची शपथ आहे. आणि तो थांबलाय. आणि हे आपले आले, इथे घरी आले, पुन्हा स्नान वगैरे केलं असेल, नंतर मठात गेलेत महाराजांना भेटायला. तेव्हा ते आठवण सांगतायत. म्हणजे किती कालावधी गेला आणि महाराज सांगतायत, जा आधी शेतात आणि त्याला त्याची शपथ मोडा. शेतात जाऊन बघतायत तर तिथे तसाच तो नाग स्तब्ध होता आणि मग शपथ सुटली असं दुरूनच म्हटलंय आणि तो निघून गेला. केवढं मोठं सामर्थ्य आहे, की महाराजांचं आपल्या संतांची आठवण करून संतांच्या नावाने जी शपथ सापाला घातली होती ती त्याने पालन केलेली आहे. तर हे आहे सृष्टीकर्ता प्रभुत्व, सृष्टीवरती असलेलं संतांचं प्रभुत्व. केवळ त्यांचं नाव उच्चारण केलं तरीसुद्धा ते प्रभुत्व काम करतं. हे आहे. पुढे सांगतायत की शुद्ध भावनेचे फळ. मोरगिरीच्या जवळ कोकीसरे गावाचे एक खेडे आहे. मोरगिरीच्या जवळ कोकीसरे नावाचे एक खेडे आहे. तेथे एक महारीण बाळंतपणामध्ये अडली. त्या बाईची नीट सुटका व्हावी म्हणून गावातील लोकांनी पुष्कळ खटपट केली, परंतु त्यांना यश येईना आणि तिचा जीव कासावीस होऊ लागला. त्या गावचा पाटील हरी हा श्री महाराजांचा शिष्य होता. पाटलाने श्री महाराजांचे स्मरण करून तिला अंगारा लावला आणि आपण बाहेर नामस्मरण करीत बसला. अंगारा लावल्यानंतर तिला तंद्रा लागली व श्री महाराज दिसले. त्यांनी तिच्या पोटावरून हात फिरविला आणि श्रीराम श्रीराम असा जप करीत जा असे तिच्या कानात सांगितले व आपण निघून गेले. तंद्रीतून ती जागी झाली तेव्हा तिची सुटका झालेली होती. काही दिवस गेल्यावर ती नवऱ्यासह मोरगिरीला गेली. तेथे राम मंदिरामध्ये आपला नवस तिने फेडला आणि गोंदवल्यास श्री महाराजांच्या नावे 5 रुपये पाठवले. ते पैसे आले तेव्हा श्री महाराज बोलले, अशुद्ध भावनेचे हे फळ आहे. पुष्कळ वेळा गरीब अशिक्षित लोकच या बाबतीत श्रेष्ठ असतात. आपण नाम घेत जावे. नामाने भावना शुद्ध होत जाते आणि नंतर शुद्ध भावनेने नाम घेतले की भगवंत दर्शन देतो. नामाने प्रपंचातले प्रसंग निवळतात. यात विलक्षण असे काही नाही. तर अंगारा लावल्यानंतर त्या बाईला तंद्रा, जी प्रसूती वेदनेने व्याकुळ झाली होती, अडली होती, तर अंगारा लावल्यानंतर तिला तंद्रा आली आणि तिथं महाराजांनी तिला दर्शन दिलेलं आहे आणि श्रीराम श्रीराम हे जपायला सांगितलं आहे. त्यानंतर तिची प्रसूती झालेली आहे. तर इथं हे अंगारामध्ये पण एवढं सामर्थ्य आहे की त्याचा तो स्पर्श, त्यामध्ये असलेली प्राणशक्ती, त्यामध्ये असलेली ऊर्जा, त्यामध्ये असलेलं भगवत तत्व ह्याने ती प्रसूती वेदनेतनं मोकळी झाली आणि तिला त्यातनं सुखरूप ती सुटलेली आहे. पुढे सांगतात की खटावच्या जवळ राहणारा एक शेतकरी गोंदवल्यास येत असे. त्याला एकच मुलगा होता. त्याच्या उजव्या हाताला अंगठ्यावर आणखी एक अंगठा होता, त्यामुळे त्याला बरोबर नांगर धरता येईना. एकदा शेतकरी श्री महाराजांना म्हणाला, महाराज, माझ्या मागे हे पोर शेत कसे करेल? त्याला नांगर धरता येत नाही. तेव्हा श्री महाराज बोलले, तू काळजी करू नकोस. त्याच्या अंगठ्याला रामाचा अंगारा रोज लावीत जा. त्याप्रमाणे शेतकऱ्याने रोज मुलाच्या हाताला अंगारा लावण्याचा क्रम ठेवला. 3 महिन्यांनी ते 6वे बोट आपोआप गळून पडले. त्या प्रित्यर्थ रामाला नैवेद्य करण्यासाठी त्याने अर्धे पोते जोंधळे गोंदवल्यास आणले. तो श्री महाराजांना म्हणे, महाराज, तुम्ही माझ्या मुलाला बरे केले. ते त्याला म्हणत, श्रीरामाने तुझ्या मुलाला बरा केला. जगामध्ये घडणाऱ्या गोष्टींचे कर्तृत्व श्री रामरायाकडे आहे हे त्यांच्या गळी उतरवण्यास श्री महाराजांना त्याच्याशी अर्धा तास बोलावे लागले. शेवटी त्याने ते कबूल केले. तर इथे अंगाऱ्याचं अजून एक महत्त्व
सांगितलं. अजून एक अनुभूती अंगाऱ्याची सांगितली, की अंगारा अ, जो त्या मुलाला अंगठ्याच्या इथे अजून एक अंगठा होता, तर तिथं अंगारा रोज लावायला सांगितला आणि काही दिवसांनी तो अंगठा आपणहून गळून पडलेला आहे आणि त्यामुळे त्याला शेतातला नांगर धरणं सहज शक्य होऊ लागलं आणि त्यामुळे त्याने अ, महाराजांना अर्धपोतं जोंधळासुद्धा गोंदवल्यास प्रसादासाठी घेऊन तो गेलेला आहे. तर इथे आणि ही मोठी गोष्ट आहे, की केवळ अंगाराच्या स्पर्शाने काही कालावधीतच तो अंगठा गळून पडणं. इथे त्यांनी 3 महिन्यांचा सांगितलं आहे, की 3 महिन्यांनी ते 6वे बोट आपोआप गळून पडले. तर ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, की काही न करता हे नको असलेला घटक शरीरातून गळून पडला आणि त्यामुळे त्या मुलाचं जे काम आहे तो करू शकत होता. आणि एवढं सगळं होऊनही महाराज सांगतायत, की हे सर्व काही रामरायाचं सामर्थ्य आहे. स्वतःकडे ते कोणताही कर्तृत्व भाव घेत नाही आहेत. पुढे सांगतायत, की आणिमादी सिद्धी श्री महाराजांचे लहान मुलांवरती मुलांच्यावर अत्यंत प्रेम असे. श्री महाराजांचे लहान मुलांच्यावर अत्यंत प्रेम असे. श्री महाराज आपल्या घरी यावेत असे त्यांना वाटे. त्यांनी पुष्कळ वेळा आपल्या लहान मुलाला किंवा मुलीला मंदिरामध्ये निरोप देऊन पाठवावे. श्री महाराज देखील त्या मुलांच्या बरोबर जात असत. मुले त्यांना पालखी करून नेत. मुले म्हणत, महाराज तुम्ही आता हलके व्हा. म्हणजे ते फुलाप्रमाणे हलके होत असत. मोठी माणसे जेव्हा त्यांना उचलून नेत त्यावेळी ते फार जड होत आणि पालखी करून 25 पावले नेता तरुण व तालीमबाजही घामाघूम होऊन जात. तीच तऱ्हा त्यांचे अंग रगडण्याची असे. वासुदेवराव शौचे या नावाचे एक तरुण तालीमबाज डॉक्टर होते. श्री महाराजांच्या मांड्या व दंड चोळताना आपली सर्व शक्ती ते कामाला लावीत, परंतु श्री महाराज हू की चू करीत नसत. शेवटी वासुदेवराव अगदी थकून जाऊन आपणच पुरे करीत. पुष्कळ वेळा पलंगावर निजले असता श्री महाराज म्हणत, आता माझी मान हलवा. 10 माणसे आपली शक्ती लावून मान हलविण्याचा प्रयत्न करीत असत, तरी त्यांची मान इकडची तिकडे होत नसे. एकदा ते पलंगावर सहज पडले असताना वासुदेवराव नमस्कार करण्यास आले, तेव्हा ते त्यांना म्हणाले, वासुदेवराव रोज तुम्ही 500 दंड मारता. तुमची ताकद केवढी आहे बघू तरी एकदा. माझा पाय उचला बघू. वासुदेवरावांना काही केल्या पाय उचले ना, म्हणून त्यांनी अण्णा केतकर व गोपीनाथ पोतनीस यांना हाक मारली. ते दोघेही फार शक्तिमान म्हणून प्रसिद्ध होते. या तिघांनाही जेव्हा पाय उचले ना तेव्हा आणखी मंडळी मदतीला आली. एकंदर 12 मजबूत माणसांनी पाय उचलण्याची शिकस्त केली, परंतु तो यत्किंचितही हलला नाही. याच्या उलट एकदा हरतालिकेच्या दिवशी आरती झाल्यावर श्री महाराजांना फराळासाठी बोलवण्यास बायका आल्या. श्री महाराज असेच पलंगावर स्वस्थ पडले होते. जवळ हरिपंत मास्तर उभे होते व दोघांचे काहीतरी बोलणे चालले होते. बोलावण्यास आलेल्या बायकांना श्री महाराज बोलले, तुम्ही सर्वांनी मला असाच निजलेला वर उताना उचला. प्रत्येकीने फक्त आपले एक बोट मला आधार म्हणून लावायचे. बायकांनी त्याप्रमाणे करून त्यांना पलंगापासून 3 फूट वर उचलले. नंतर 10:30च्या सुमाराला श्री महाराज फराळाला बसले व त्यांनी गोष्टी सांगण्यास आरंभ केला. सर्व स्त्री पुरुष इतक्या तन्मयतेने ऐकत बसले की फराळ केव्हाच संपून गेल्याने उष्टे हात वाळून गेले. गोष्टी चालू राहिल्याने प्रत्येकजण हात धुवून पुन्हा ऐकाव्यास येऊन बसे. 10:30ला सुरू केलेल्या गोष्टी श्री महाराजांनी 5:30 वाजता संपविल्या. कोणालाही वेळेचे भानच राहिले नाही. मग श्री महाराज स्वतःच बोलले की अरे उठा, हा काय फराळ का चेष्टा आहे, लोक काय म्हणतील, उजाडले ना. तेव्हा सर्व मंडळी पानांवरून उठली आणि फराळ संपला. श्री महाराज एकदा ओढ्यातून पलीकडे चालले होते. दोन्हीकडे दोघे जण, एक बाळकृष्ण पंत दामोद पोतदार आणि दुसरा भवानराव असून त्यांच्या खांद्यावर श्री महाराजांनी हात ठेवले होते.
ओढ्याच्या मध्यावर आल्यावर त्यांनी त्या दोघांना हातांनी खाली दाबले. दोघेही चांगले मजबूत गडी होते. श्री महाराज त्यांना म्हणाले, अरे मला तुम्ही बुडू देऊ नका. परंतु त्या दोघांच्या खांद्यावर इतका दाब बसला की ते दोघे पाण्यात बसले आणि बसलेले उभे राहू शकले नाहीत. एक दिवस संध्याकाळच्या वेळी श्री महाराज नदीकडून मंदिराकडे परत येत होते. दुपारपासून त्यांना दमा लागल्याने ते थकल्यासारखे दिसत होते. येताना वाटेत कुणब्याची 2 पोरे चक्रदंड काढीत होती. श्री महाराज तेथे थांबले व त्यांना बोलले, अरे पोरांनो, चक्रदंड असा काढायचा नसतो, मी काढून दाखवितो बघा. असे बोलून 65 वर्षांच्या श्री महाराजांनी सफाईदार 10-12 चक्रदंड काढून दाखविले. त्या पोरांना ते म्हणाले, तुम्ही रोज नियमाने दंड आणि बैठका माराल तर प्रत्येकाला रोज पावशेर दूध मी प्यायला देईन. मंदिरामध्ये येऊन बसल्यावर सहज आपल्या पोटाकडे बघून ते बोलले, फार मोठे झाले आहे, होऊ दे बिचारे, ते आपल्याला काय करते. हे ऐकून वामनराव ज्ञानेश्वरी म्हणाले, खरेच महाराज, आपण किती थोडे खाता तरी आपले पोट एवढे मोठे का आहे. श्री महाराज जरा हसले आणि म्हणाले, तुम्हा सगळ्यांचे दोष मी आज साठवितो, म्हणून माझे पोट असे गरगरीत आहे. हे उत्तर ऐकून सर्व मंडळी मोठ्याने हसली. पण श्री महाराज पुढे बोलले, माझे जाऊ द्या, पण संतांची पोटे मोठी असतात याचे कारण हे की त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांची विषयबुद्धी ते गिळतात, ती पचवतात आणि त्यांना भगवंताची बुद्धी देतात. लोकांची विषयबुद्धी म्हणजे प्रापंचिक वासना पचवून आपली निष्ठा वाढविणे हे मोठ्या शक्तीचे काम आहे. लोकांची विषयबुद्धी म्हणजेच प्रापंचिक वासना पचवून आपली निष्ठा वाढविणे हे मोठ्या शक्तीचे काम आहे. ज्याच्याजवळ ती शक्ती पूर्णपणे आहे त्यानेच लोकांना उपदेश करण्याच्या भानगडीत पडावे, नाहीतर त्याची फजिती होऊन तो सर्वस्वी नागविला जाईल. अशा वेळी गुरुच्या आज्ञेच्या बाहेर जाऊ नये म्हणून ते सांभाळून नेतात. श्री महाराज कोणताही खेळ फार सुंदर खेळत. मासा, पिंगा, बसफुगडी वगैरे खेळताना बायका दमून जात, पण श्री महाराज थकत नसत. तर इथं ह्या पद्धतीने श्री महाराजांचं सामर्थ्य, त्यांची शक्ती त्याचं वर्णन केलेलं आहे की कसं महाराज लहान मुलांना पुढे घालून आईवडील पाठवत आणि महाराजांनी आपल्या घरी यावं यासाठी, आणि श्री महाराज लहान मुलांचा आग्रह हट्ट पुरवत असत आणि अगदी श्री महाराजांना उचलून पालखी करून लहान मुलं त्यांना आपल्या घरी घेऊन जात असत. तेव्हा महाराजांना मुलं म्हणत की बाबा महाराज आता तुम्ही हलके व्हा. तर महाराज इथे दिलं आहे बाबांनी की अगदी फुलपाखरासारखे हलके होत आणि मुलं पालखी करून पालखीसारखं महाराजांना घेऊन खांद्यावर घेऊन जात असत. आणि तेच मोठी मंडळी घेऊन जात असताना महाराजांना घेऊन जाताना त्यांचं अगदी त्यांची दमछाक होत असे, इतकं महाराजांची शक्ती होती, ताकद होती. हे इथे त्यांनी आणि या संदर्भातली अनेक उदाहरणं सांगितली. हे पाहिल्यानंतर आपणाला शक्तिशाली हनुमानाची मारुतीची आठवण झाल्यापासून राहत नाही की एवढं सामर्थ्य पवनपुत्र हनुमान यामध्ये होतं. आणि त्या संदर्भातल्या पण अनेक घटना आहेत आणि हे वाचत असताना महाराजांचं पण सामर्थ्य त्या पद्धतीनेच होतं असं आपणाला जाणवतं. आणि इथे पुढे सांगतायत महाराजांनी इथे खूप गुह्य गोष्ट सांगितली की अनेक संतांची पोटं जी आहेत ती अत्यंत मोठी असतात. तर ती मोठी ह्यासाठीच असतात की आपल्या समोर येणाऱ्या साधकांची जी देहबुद्धी आहे, वासना, विषय वासना, ती हे संत शोषून घेतात आणि त्यांना त्यामुळे ह्यांचं किंवा जे दोष आहेत ते आपल्या पोटात ते घालतात. ह्या पद्धतीने महाराजांनी त्याचं हे केले वर्णन केलेलं आहे की त्यामुळे त्यांचं हे पोट मोठं असतं हे दिलेलं आहे. कारण खूप समर्पक महाराजांनी सांगितलेलं आहे की सगळ्यात जास्त पचवण्याचं आपण कितीही आपण म्हणतो की जड पदार्थ पचवणं अवघड आहे किंवा परंतु त्याही अवघड गोष्ट आहे की जे आपले कर्माचं संचित आहे ते पचवणं हे सर्वात अवघड गोष्ट आहे, सर्वात मोठी गोष्ट आहे. त्यासाठी खूप मोठ्या सामर्थ्याची आवश्यकता असते आणि आपल्या संतांकडे ते सामर्थ्य असतं म्हणून आपल्याला संत ते सामर्थ्य आपणालाही ते प्रदान करू शकतात. हे इथे महाराजांनी खूप सुंदर रीतीने सांगितलं आहे. आता पुढे सांगतायत की नित्य नेम. एके दिवशी दुपारी काही मंडळी
एके दिवशी दुपारी काही मंडळी विठोबाच्या देवळात नित्यनेमाची पोथी वाचित बसली होती. पोथी वाचून संपली आणि इतक्यात श्री महाराज तेथे आले. काय चालले आहे असे त्यांनी विचारले असता नित्यनेम चालला आहे असे त्यांना सांगण्यात आले. तेव्हा श्री महाराज बोलले, नित्यनेम म्हणजे काय? नित्याचा जो नियम तो खरा नित्यनेम. नित्य कोण? जो कधीही बदलत नाही तो. याचा अर्थ पूर्ण शाश्वत आहे तोच खरा नित्य होय. म्हणून नित्य म्हणजे भगवंत समजावा. त्याचा नियम करायचा म्हणजे काय करायचे? नियम करणे याचा अर्थ नियमन करणे, निग्रह करणे, वश करून घेणे, स्वाधीन करणे, आपले मन भगवंताच्या स्वाधीन करणे, त्याच्या ठिकाणी नेहमी ठेवणे, याचे नाव नित्य नियम. आजच्या आपल्या मनाच्या अवस्थेमध्ये ते सर्वस्वी भगवंताच्या स्वाधीन करता येत नाही. आणि देह हा जड अशाश्वत असल्यामुळे या देहाने नित्य आणि शाश्वत अशा भगवंताचा नियम घडणे शक्य नाही. म्हणून देहाने घेता येत असून देहाच्या पलीकडे असणारे, सूक्ष्म असल्यामुळे भगवंताशी शाश्वत संबंध असणारे असे भगवंताचे नाम अखंड घेणे हा आपला खरा नित्य नियम आहे. इतर सर्व गोष्टी, शास्त्राची बंधने, पोथी वगैरे वाचणे, स्नान संध्यादी नित्यकर्म ही पाळावीत, पण त्यांचा हट्ट वा आग्रह असू नये. कोणत्याही अवस्थेमध्ये भगवंताचे नाम मात्र सोडू नये एवढाच हट्ट क्षम्य आहे. तर इथे हे नित्यनेम याची महाराजांनी खूप सुंदर फोड करून सांगितलेली आहे. हे बोलणे झाल्यावर श्री महाराज तेथेच एका घोंगडीवर जरा आडवे झाले. इकडचे तिकडचे बोलणे चालू असता त्यांचा वाणी दादू तेथे आला व त्यांना नमस्कार करून दूर उभा राहिला. श्री महाराज त्याला म्हणाले, काय रे दादू, काय पाहिजे? तो म्हणाला, महाराज, बाहेर गाडी उभी आहे, कोरेगावला जायचे आहे. श्री महाराज बोलले, बरे मग इकडे कशाला आलास? तो म्हणाला, महाराज, पैसे पाहिजे. त्यावर ते म्हणाले, दाद्या, मी इथे जरा पडलो आहे, तर आपली तुझी कटकट इथेही आहेच. हे शब्द बोलून श्री महाराजांनी आपला पसरलेला एक पाय बाजूला केला आणि म्हणाले, पहा बरे किती पैसे आहेत. दामले यांनी ते पैसे मोजून पाहता 81 रुपये 12 आणे होते. दादूचे बरोबर तितकेच पैसे झाले होते. ते त्याला देऊन त्यांनी वाटेला लावला. महाराजांनी पाय सरकवला आणि तिथे त्याला समोर आलेल्या साधकाला जितके पैशांची आवश्यकता होती तितकेच, नेमके बरोबर तितकेच पैसे, ना कमी ना जास्त, त्यांच्या पायाखालून निघालेले आहेत. एकदा हजामत करवून स्नान केल्यावर श्री महाराज उन्हात एका दगडावर उघडे उभे होते. जवळ अण्णासाहेब घाणेकर होते. त्यांच्याशी त्यांच्या नोकरी संबंधाने काही बोलणे चालू होते. इतक्यात एक गरीब कुणबी आला आणि म्हणाला, महाराज, मी शिंगणापूरला जाणार आहे, मला 3 रुपये द्या. श्री महाराज त्याला बोलले, अरे मी तुला पैसे कोठून देऊ? मलाच या लोकांचे कर्ज झाले आहे. तो काही केल्या ऐकेना. श्री महाराजांनी आपल्या कमरेकडे हात नेऊन 2 रुपये काढले आणि ते त्याला देत सांगितले, हे घे, आज इतकेच माझ्यापाशी आहेत, मला परत द्यायला विसरू नकोस बरं का. नुसत्या मानेने होकार देऊन तो निघून गेला. श्री महाराज म्हणाले, अण्णासाहेब, गृहस्थाश्रमी माणसाने असा नियम ठेवावा की जो कोणी काही मागायला येईल त्याला नाही म्हणू नये. आपल्याजवळ जे असेल त्यातले थोडे तरी त्याला द्यावे. असं द्यायला कधीच मागे पुढे पाहू नये. पैसे देताना मात्र आपली परिस्थिती पाहून आणि त्याचा हेतू पाहून तो मागेल त्याच्यापेक्षा जरा कमीच द्यावे. पण नाही म्हणणे हे चांगले नाही. पण नाही म्हणणे, इथे त्यांनी जे काही कोण मागेल त्यांना आपल्याला जमेल तसं आपल्या यथाशक्ती आणि पात्र सत्पात्री त्याची अवस्था तो देण्यास योग्य आहे की नाही हेही परीक्षा करावी. पण अगदीच नाही देण्यापेक्षा थोडं तरी द्यावं असं महाराज सांगतायत. पुढे सांगतायत की माझा राम भिकारी नाही. एकदा काही मंडळींनी गोंदवल्यास थोरल्या रामासमोर नाम जपाचे अनुष्ठान केले. 10 दिवसांनी ते पूर्ण झाले. 11व्या दिवशी त्यांनी सांगता करावी असे मंडळींनी ठरवून तसे श्री महाराजांच्या कानावर घातले. श्री महाराजांनी रुकार दिला व तयारी करण्यास सांगितले. मंडळींनी सर्वांकडून वर्गणी गोळा केली. श्री भागवत यांनी आपल्या वाचकांचा एक दागिना गहाण टाकला आणि
श्री भागवत यांनी आपल्या बायकोचा एक दागिना गहाण टाकला आणि बरेच रुपये उभे करून भरीला घातले. सर्वजण मोठे खुशीत होते. संध्याकाळी श्री महाराजांनी दुसऱ्या दिवशीच्या पारण्याबद्दल काय व्यवस्था केली याची सहजपणे चौकशी केली. तेव्हा वर्गणीची व गहाणाची हकीकत त्यांना समजली. ती ऐकून श्री महाराज मोठ्या नाराजीने म्हणाले, "मला हा असला व्यवहार अगदी नापसंत आहे. माझा राम भिकारी का आहे? तुमच्या वर्गणीची जरूर का त्याला वाटेल? ते काही नाही. पहिल्याने ते हे सर्व पैसे ज्याचे त्याला परत करा. मग राम देईल त्यात सांगता करा. पैसे गोळा करून परमार्थ होत नसतो." श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे पैसे ज्याचे त्याला परत दिले. पण हळूहळू एक एक जिन्नस रामासमोर येऊन पडले आणि सांगता मोठ्या थाटाने पार पडली. तर अशा रीतीने इथे पुन्हा एकदा ही घटना आहे की कोणाकडूनही पैसे मागू नये ही श्री महाराजांची शिकवण होती. सर्व काही करण्यास राम समर्थ आहे आणि त्या एकावरतीच पूर्णतः भरवसा, श्रद्धा, निष्ठा ठेवण्याचं आचरण महाराज वेळोवेळी साधकांना देत आहेत. आणि आताही ह्या घटनेच्या मार्फत त्यांनी तीच शिकवण दिली आहे. इथं आपण थांबूयात आणि महाराजांचं नाम घेऊयात. श्रीराम जय राम, जय जय राम. 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 राजाधिराज सद्गुरुनाथ श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. सब संतन की जय. बाल गोपाळ की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम.